तर आता या ठिकाणी अर्धा तास लेट पवन आलेला आहे. जो काळा पवन काळा आहे का मी इकडे इकडे हे काय मारा फिल्टर मारा साठी स्वतः शिवाजी अप्पा लोटन पाटील त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहेत. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आजचा ब्लॉग मी सुरू करतोय. आता वाजलेत किती वाजले रे? 5:30 वाजले आता सकाळचे. आणि आता आम्ही चाललोय जळगावला. तर जळगावला का चाललोय, कशासाठी चाललोय, तर हे तर तुम्हाला टायटल बघून तर कळलंच असेल 100%. कारण की आज आपल्या शॉर्ट फिल्मचं ऑफिशियल सिलेक्शन झालेलं आहे देवगिरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. तर आज त्याची स्क्रीनिंग आहे आणि उद्या अवॉर्ड सेरेमनी आहे. तर आपण बघू आपल्याला कोणते अवॉर्ड भेटता, काय भेटता. आणि त्यासाठी आज चाललो आपण याला जळगावला. तर आता सगळे रेडी झालेले आहेत आणि सुयश या ठिकाणी गाडी रेडी करतोय. सुयशचं दरवेळेचं काम आहे गाडी रेडी करणं. जर कोणाला काही करायचं असेल गाडीचं काम तर कॉन्टॅक्ट सुयश. या ठिकाणी मम्मी आली मला सोडायला. आणि या ठिकाणी दीपा आहे, आमचा डायरेक्टर आहे नावाला, फक्त नावाला म्हणजे. तर अशा प्रकारे आम्ही आता सगळे जमा झालेले आहे. आणि आज आमच्यासोबत ते आम्ही तिघं तर कन्फर्म आहे. पवन एक येतोय आणि आपलाच एक छोटासा कलाकार आहे आपल्या शॉर्ट फिल्ममधला, त्याचं नाव कार्तिक आहे, तो येतोय. ॲक्च्युली तो येऊन थांबलेला आहे आणि आम्हालाच लेट झालं निघाला हे सुयशमुळं. सुयश लेट आला आणि त्यासाठी आता आम्ही निघतोय आणि भेटूया आपण आता पुढे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, किती अवॉर्ड्स भेटतात, काय भेटतं ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कळेल. फक्त ब्लॉग मिस करू नका, स्किप करू नका. सगळ्यांनी ब्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते पण करून घ्या. आणि इवन आम्हाला इंस्टालासुद्धा सबस्क्राईब करा, फॉलो करा. सबस्क्राईब नाही, इंस्टाला फॉलो असतं रे. इंस्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि ॲक्च्युली आपल्या शॉर्ट फिल्मला इथं छत्रपती संभाजीनगरचा जो फिल्म फेस्टिवल होतो AIFF, तर त्याला पण ऑफिशियल सिलेक्शन झालेलं होतं. सो त्याचा ब्लॉग आम्ही ॲक्च्युली खूप घाईघाईमध्ये होतो त्यामुळे बनवला नव्हता. आणि आम्ही एक छोटीशी रील बनवली होती जी की तुम्ही आपले सिनेरा फिल्म प्रोडक्शन ह्या पेजवरती बघू शकता. चलो. तर या ठिकाणी झाले आमचा रूट स्टार्ट आणि आता आम्ही निघालोय जळगावला. तर इथनं जळगाव दाखवतंय किती किलोमीटर आहे, 151 किलोमीटर, 3 तास. आपण 9 वाजता तिथं पोहोचणार आहे आणि 10:15 आपली स्क्रीनिंग आहे. तर आपला तिसराच शो आहे, म्हणजे 10:15 वाजता स्क्रीनिंग स्टार्ट होणार आहे. तर आपली 3 नंबरला शॉर्ट फिल्म आहे. तर मे बी 10:30 नाही 11पर्यंत आपली होईल, म्हणजे दिसेल आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला लवकर निघायचं आहे. आणि आजचे आमचे ड्रायव्हर सुयश भाऊ मोहे 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 मोहे. चलो लेट्स गो जळगाव. तर आता फायनली आम्ही पोहोचलोय सिल्लोडला आणि या ठिकाणी सगळे उतरले गाडीतून खाली. हा आमचा कार्तिक आहे. हाय कर रे, असं कर, हाय कर ॲट. तर आता थांबला मी पवनचा वेट करतोय, पण पवन काय आला नाही. एक तिथं म्हणलं तर कॉल करतो भाऊनं, कॉल तर काही उचलली नाही आणि त्याला लेट केलं. आता कॉल करतो, कट करतोय. आल्यावरती भाऊचा फुल राडा होणार आहे, म्हणजे त्याला सगळे मारणार आहे. तू मारणार आहे का त्याला? मग तू लात पाहिजे का नवीन सँडल भैया. तर आता या ठिकाणी अर्धा तास लेट पवन आलेला आहे. जो काळा पवन काळा आहे का मी इकडे इकडे हे काय मारा फिल्टर मारा. आता इथे फिल्टर मारावं लागतं आम्हाला, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होईल फुटेजला. तर निघू आता वापस जळगावला, डायरेक्ट जळगावला गेल्यावर भेटू. आणि आम्ही फक्त पाहुण्यासाठी नेतो, कारण तर नजर लागत नाही आमच्या टीमला. आमच्या टीमचा काळा टिक्का आहे तो, त्याच्यामुळे आम्ही त्याला सोबत घेऊन जातो. तर भेटूया डायरेक्ट जळगावला आणि निघू आता जळगावला, कारण ऑलरेडी खूप लेट झाले.
तर आता आम्ही फायनली इथं पोहोचले जळगावला आणि मागे माझ्या मागे जे नाट्यगृह आहे, नाट्य मंदिर आहे, तर तिथे आपलं फेस्टिवल होणार आहे. तर ही आपली पूर्ण टीम इथं दाड्या मिशा सरळ करण्यात आली आहे पवनच्या. आहे तर काही नाही आहे. हा सुयश दीपक ते रेडी होत आहे आणि अशा प्रकारे आमचा प्रवास या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आमचा कार्तिक भाऊ दोन शब्द बोलावर काहीतरी यांनी गाडीत आपल्या दोघांना किती त्रास दिला, काही त्रास दिला. पवनाला त्रास दिला. गुगल मॅपच्या भरोशावर कुठे घेऊन गेला काय मी हा नाही तर काय मागं घेऊन गेला. आणि आता आता या ठिकाणी पोहोचले तर एकदा आतमध्ये जाऊ, त्यांचे फॉर्म वगैरे फिल करू आणि नंतर आत गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो मधला व्ह्यू कसा आहे काय आणि भेटू आतमध्ये. तर आता झालेली आमची स्क्रीनिंग आणि आम्ही आलो आता बाहेर. ॲक्च्युली स्क्रीनिंगचे फुटेज मी दाखवणार होतो बट नाही दाखवू शकत कारण की दुसऱ्या फेस्टिवलला पण आम्ही शॉर्ट फिल्म दिलेली आहे. सो आम्ही रिव्हील नाही करू शकत. तर ज्यावेळेस रिलीज होईल आपली शॉर्ट फिल्म त्यावेळेस मी नक्की सांगेल आणि त्यावेळेस तुम्ही नक्की बघालच, त्यात काही विशेष नाही. आणि आजचा पण प्रतिसाद एक नंबर होता. थोडीसा प्रॉब्लेम झाला होता आमचा, म्हणजे प्ली नव्हती होत, क्वालिटी जास्त हाय झाली होती. सो नंतर आम्ही तिला कम्प्रेस करून वगैरे दाखवलीच पण काही का असे ना. आणि सुरेश भाऊ होते म्हणलं विषय काही तर बघूया अजून पुढे काय काय होतं. आणि उद्या तर हे काय म्हणता अवॉर्ड सेरेमनी. हां उद्या अवॉर्ड सेरेमनी आहे. तर हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे उद्या पण. तर तोपर्यंत एवढंच. व्हिडिओ डायरेक्ट उद्या म्हणजे याच ब्लॉगमध्ये उद्याचा दिवस. तर फायनली आता आम्ही आलो आहे रूमवरती. ॲक्च्युली तिथे राहण्याची सोय होती बट तिथं खूप जास्त लोक होते. सो त्यामुळे आम्ही हॉटेल बुक केली आणि इथे या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. आता चालले आम्ही फुल धिंगाणा. जस्ट आम्ही आत्ता रूम घेतली आहे. हे बारीक पण आमचं झिंगूर आणि हा सुयश आमचा. आणि या ठिकाणी आमची ही अशी रूम आहे, छोटीशी चांगलीशी व्यवस्थित. आणि हा आमचा छोटासा काळा पवन. आमची स्क्रीनिंग पण झाली आज, ती पण एकदम भारी झाली. रिस्पॉन्स पण खूप भारी होता. आम्हाला रूम पण चांगली भेटली. इथं रूमच भेटत नव्हत्या. खूप फिरलो, 4-5 हॉटेल बघितल्या, फायनली रूम पण भेटली. आणि आता भेटूया डायरेक्टली उद्या. तर आपलं डायरेक्ट अवॉर्ड भेटणार आहे. सो लेट्स सी. सो हे गाईज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. ब्लॉग एकच आहे पण दिवस दुसरा आहे. आत्ता आलो आहे आम्ही वापस एकदा जिथे आपला फिल्म फेस्टिवल आहे त्या तिथे. आणि आज आहे आपल्याला काय बोलतात त्याला अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन. आता बघू आपल्याला अवॉर्ड भेटतो का नाही भेटत. काय झालं काय नाही. स्क्रीनिंग तर आपली काल झालेली आहे. आणि आता जस्ट आम्ही आलो इथे. बघू शकता माझ्या मागे एक मस्त आणि छान एक रामाचे स्टॅच्यू आहे. खूप छान केलं यांनी इथे. आणि रांगोळी पण भारी काढलेली आहे. आणि आम्ही सगळी टीम आलेलो आहे इथं. अमोलदादा वगैरे ते येत आहेत. ते आता ऑन दी वे येत रस्त्याने. आणि आता जाऊया आपण आतमध्ये आणि बघू काय नाही. तयारी वगैरे तर ऑलमोस्ट झालेली आहे त्यांची. आम्ही आता जस्ट मधून आलो बाहेर. आणि बघू काय होतं काय नाही. अवॉर्ड भेटतो का नाही भेटतो ते पण आपल्याला अजून कन्फर्म नाही माहिती. बट आपलं फक्त ऑफिशियल सिलेक्शन झालेलं होतं हे आपल्याला कन्फर्म होतं. आणि बघू आता उपसो कोणाला तरी अवॉर्ड भेटला पाहिजे. भारी सोयी भेटला तर त्याला बघूया काय होतं काय नाही. तोपर्यंत ब्लॉग तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा. आणि हां शेवटपर्यंत बघा फक्त बस. माननीय स्वानंदजी झारे, रजिस्ट्रार आदरणीय डॉक्टर विनोदजी पाटील, Devgiri Short Film Festival from the categories The Best Actress and the nominations are काय म्हणतात घेतलेले पैसे लागतात. तू काय म्हणली? मी काय म्हणू? मी म्हणलं आले की सांगते. 2-4 दिवसामध्ये तुम्हाला सांगायचं. ते सगळं कळतंय मला. 6 महिने झाले पैसे घेऊन. कापड जोरदार टाळ्या झाल्या
पाहिजे. शरद शिंदे यांच्यासाठी स्वतः शिवाजी अप्पा लोटन पाटील त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहेत. सोबत आमच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात. सो फायनली वेट इज ओव्हर झालेला आहे. ॲक्च्युली आम्हाला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड भेटलेला आहे आमच्या शॉर्ट फिल्मला, जे की आमच्या शर्यताईला भेटलेलं आहे. कुठे तिथे ताई बसलेली आहे. आणि आता जस्ट फेस्टिवल अटेंड करून आम्ही आलो आहे जेवण्यासाठी. आता निघलो आम्ही वापस संभाजीनगरला. तर भेटला आहे अवॉर्ड. ताई बोला पुढचं काय बोलायचं. हाय जय जय जवान. सगळ्यांनी आधी हॅलो करून. हे जरी बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं असलं तरी हे पूर्ण टीमचं यश आहे. थँक्यू सो मच दीपक, सुयश आणि वैभव इतकी छान संधी दिल्याबद्दल. आणि अमोल सुद्धा आहे, पवन दादा पण आहे. थँक्यू पवन दादा. आणि कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल मेंबर ऑफ शॉर्ट फिल्म कापड. थँक्यू सो मच. तर फायनली आम्हाला भेटला आहे अवॉर्ड. आणि ॲक्च्युली खूप जास्त धाकधूक होत होती लास्ट मिनिटपर्यंत. ज्यावेळेस आमच्या स्क्रीनवरती आमच्या शॉर्ट फिल्मचं नाव आलं त्या टायमिंगला आम्ही शुअर झालो की प्राईज आपल्यालाच होतं. बट आणि कार्तिक तुला कसं वाटतंय. कार्तिक तुला वाटतं आपला अवॉर्ड भेटून नीट बोल नंतर पंचायती भैया भेटत. तर सगळे खुश आहे. आणि तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्हाला अवॉर्ड भेटला तर तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.